वेळेत आम्ही आहोत सिद्धेश्वर मंदिरामध्ये. म्हणजे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आम्ही बेंगळुरून निघालेलो आहोत आणि बिदरला आम्ही उतरलो आणि तिथून आम्ही म्हणजे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मिलिटरी कॅम्पमध्येही गेलो. सॉरी मी कॅम्पच म्हणत आहे, मिलिटरी कॅन्टीन तिथेही गेलो. म्हणजे बघून आलेलं आहे सगळं आणि 2 वाजले होते बिदरमध्ये. मग तिथून आम्ही आलेलो आहोत देवदर्शनाला, म्हणजे सिद्धेश्वर दर्शनाला आलेलो आहोत. मग त्यानंतर आम्ही जाणार आहोत मैलारला. तर इथं आम्ही नारळ वगैरे ओवाळलेला आहे, आरती करून घेतलेली आहे आणि तिथं मांजर पण बसलेलं होतं, म्हणजे महादेवाचं रक्षक म्हणून ते बसलेलं आहे तिथं. तर नारळ वगैरे इकडे बाहेर ओवाळत आहोत, म्हणजे आतमध्ये काही व्यवस्था नाही आहे आणि पाणी वगैरे सांडतं, त्यामुळेही बाहेरच ठीक आहे. दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप लावलेले आहे. तर देवदर्शन आमचं झालेलं आहे. म्हणजे तितकी गर्दी नाही, जेव्हा गर्दी असते ना खूप त्यावेळेत व्यवस्थित दर्शन होत नाही, फक्त लोटालोटी चालू असते. पण छान वाटत आहे. आणि आज माझा आवाज तितका व्यवस्थित येत नाही आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदरच्या वेळी म्हणलं की खूपच गोंधळ चालू आहे यावेळेमध्ये, खूपच धावपळ. म्हणजे सगळेजण घरी येत आहे दीपकला भेटण्यासाठी. कार्यक्रम पण आम्ही ठेवलेला आहे, त्यामुळे ना धावपळ खूप होत आहे आणि माझी तब्येत पण बिघडलेली आहे, आवाज खूप बसलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित येत नाही. त्याबद्दल अगोदर सॉरी म्हणत आहे. आणि व्हिडिओ तर मागं पुढं होतच आहेत. आता 3-4 व्हिडिओ असंच आलेले आहेत तुम्हाला की मागं पुढं डबल टिबल असे व्हिडिओ येत आहेत, कारण एडिटिंगमध्ये थोडंसं असं होत आहे ना की एडिटिंग व्यवस्थित होत नाही, म्हणजे जास्त वेळ मी देत नाही, त्यासाठी कमी वेळामध्ये झटपट कामं आवरत आहे, म्हणून थोडंसं असं होत आहे. त्याबद्दलही मी सॉरी म्हणत आहे तुम्हाला. तर एक वेळा तुम्हाला सिद्धेश्वर मंदिर दिसत आहे आणि एक वेळा मैलार दिसत आहे. म्हणजे अगोदर मी सिद्धोबाचे दर्शन घ्यायला गेलेलो होतो, मग त्यानंतरच मैलारला आलेलो आहोत. आणि आता सटीचा महिना आहे, त्यामुळे इथं जत्रा असते प्रत्येक रविवारी, पण आज बुधवार आहे त्यामुळे जत्रा वगैरे नाही आहे. पण सगळ्या भंड्या वगैरे लावून ठेवलेल्या आहेत, म्हणजे सुकं खोबरं, हळदी, भंडारा उधळण्यासाठी हे सगळी व्यवस्था आहे. इथं फुलाचे हार आहेत, ते आम्ही घेतलेलं आहे, म्हणजे प्रसाद वगैरे घेतला. आणि बघू शकता खंडेरायाचं मंदिर पूर्ण पिवळं झालेलं आहे, म्हणजे खंडेरायाची फेवरेट हळद आहे, म्हणजे हळदच उधळली जाते खंडेरायाला भंडारा म्हणून. तर हळद खोबरं आम्ही घेतलेलं आहे आणि आम्ही जे मिक्स केलेलं असतं ना ते नाही घेतलं, आम्ही वेगळं खोबरं आणि वेगळी हळद घेतलेली आहे, भंडारा वेगळा घेतला. नंतर आम्ही तुकडे करून त्यामध्ये मिक्स केले, कारण जे आपण मिक्स केलेलं घेतो ना खोबरं तितकं व्यवस्थित नसतं, ते खूप दिवसाचं असतं, म्हणून आम्ही वेगळं घेतलं आणि इथं मिक्स केलेलं आहे. आणि अगोदर तर आम्ही देवदर्शन करून घेतलं, आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे. तर इकडं आम्ही 2 हार घेतलेले आहेत, देवाला हार घातलं. मग नंतर जी पुजारी आहेत ना त्यांनी दीपकला परत एक हार देवाचा घातलेला आहे, म्हणजे जसं आम्ही त्यांना म्हणलं की दीपक इंडियन आर्मीमध्ये आहे, तर त्यांनी याला म्हणजे सन्मान केलं याचा आणि हार पण घातलेला आहे. म्हणजे खरंच बघा खूपच सन्मानाची गोष्ट आहे. जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलेलं होतं की मला दुःख पण खूप वाटत होतं, म्हणजे जेव्हा आमचा सन्मान केला आणि हातामध्ये जी बॅज दिलं त्यावरती लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा देशासाठी समर्पित. त्यावेळेस ना मला खरंच खूप खूप दुःख वाटलं आहे. आनंदाची गोष्ट आहे, सन्मान आहे, अभिमान आहे आणि आपला मुलगा देशाची सेवा करेल याचा आनंद पण आहे. तरी पण दुःख तरी वाटणारच आहे. खरंच बघा खूप दुःख वाटलं, डोळ्यातनं अश्रू येत होते माझ्या. आणि जसं म्हणजे मी तुम्हाला म्हणलेलं होतं तर तुमचे खूप सारे असे कमेंट आले की ताई आम्हाला पण डोळ्यातनं अश्रू येत होते जेव्हा तू असं म्हणलीस की या तुझा मुलगा देशासाठी समर्पण. तर खरंच एका ताईंचं म्हणणं असं होतं की सन्मानाची गोष्ट आहे, दुःख मानू नकोस. तर हो, दुःख मानायचं काही नाही, फक्त इतकंच असतं की मुलगा आपल्यापासून दूर राहतो. जसं आपण लहानाचं मोठं करतो, कधी इकडं तिकडं आपण पाठवत नाही, खूप काळजी असते ना, पण आता एकदमच असं दूर जाणार असा विचार करूनच ना थोडंसं दुःख वाटतं. पण आनंदाची गोष्ट आहे, आपला मुलगा देशाची सेवा करतो, यापेक्षा अभिमान आणखीन आपल्यासाठी काय असणार आहे ना. तर आम्ही देवदर्शन करून घेतलेलं आहे आणि भंडारा पण उधळला, म्हणजे जय मल्हार येळकोट म्हणून मंदिराच्या 5 फेऱ्या घातल्या, भंडारा उधळलेला आहे. आणि इकडं नारळ ओवाळत आहे, दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप लावलेलं आहे. म्हणजे आता आम्ही बेंगळुरून येत आहोत इकडं, त्यामुळे घरातलं मी तेल वाती असं काही आणलेलं नव्हतं, इथल्या इथंच घेतलेलं आहे मी सगळं. आणि देवाला दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप लावलेले आहे, अगरबत्ती लावलेली आहे, नारळ ओवाळलं. तर झालेलं आहे देवांची पूजा वगैरे, दर्शन घेतलं आम्ही आणि थोड्या वेळा आम्ही बसलेलो होतो, फोटोशूट वगैरे झाला इथं आमचा. आणि इथून आता आम्ही जाणार आहोत कमलनगरला. म्हणजे ते जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की तिकडून सतत फोन येत आहेत, म्हणजे सगळी तयारी त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि अश्विनी पण सतत फोन लावत आहे, कारण तिनंच हे सगळं डेकोरेशन करायला लावलेलं आहे. म्हणजे व्हिडिओ कॉलवरती सगळं सोनल आणि वेदिका आहेत घरी, तर त्यांना फुलाचं हार आणायला लावलेला आहे आणि कशा पद्धतीने डेकोरेशन करायचं आहे ते सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे तिचे ना सतत फोन येत होते की ताई कुठवर आलो चालू होतं तिचं, कारण सगळं इकडे तयारी करून ठेवलेली होती. पण आम्हाला येता खरंच खूप लेट झालेला आहे, म्हणजे घरी येता आम्हाला इव्हनिंगचे 5 वाजलेले होते, कारण बिदरमध्येच आम्ही 2 वाजेपर्यंत होतो. तिथून आम्ही देवदर्शनाला गेलो, मग तिथं थोडासा वेळ जास्त गेला.
घरी येते आता 5 वाजलेले आहेत. तर आता बॅग वगैरे सगळे आम्ही आणलेले आहेत. खूपच बॅगा म्हणजे दीपकचेच बॅगा आहेत सगळ्या आणि वजनदार खूप आहेत. तर घेऊन आलेला आहे सगळी तर ठेवलं म्हणजे एकदम आतमध्ये आम्हाला येऊ देत नव्हते कारण सगळी स्वागताची तयारी इकडं करून ठेवलेली आहे. आई पण आलेली आहे, मावशी पण आलेल्या आहेत आणि वेदिका आणि सोनल या दोघी तरी अगोदरच होत्या. म्हणजे मी जाण्या अगोदरच यांना मी घरी बोलवलेलं होतं कारण घरी कोणी नव्हतं, लॉक लावून लावायलाही जमत नव्हतं, त्यामुळे दोघी घरी होत्या. नंतर मावशी आल्यानंतर आई पण आली. तुम्ही म्हणतही होता की ताई एकदम असं फोनवरती सांगू नको की सोनल आणि वेदिकाच घरी राहत आहेत, कारण थोडंसं सेक्युरिटीसाठी त्या म्हणलेल्या आहेत, त्यांचं पण योग्यच आहे. आता यापुढे लक्ष देईन मी की या सगळ्या गोष्टी फोनवरती सांगायच्या नाही आहेत. तर इकडे दीपकचं स्वागत होत आहे, सन्मान होत आहे. तर आरती स्टार्ट वगैरे सगळं अगोदरच्यानी रेडी करून ठेवलेलं आहे. जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे, अश्विनी माझ्या 3ऱ्या नंबरची बहीण, तिनंच हे सगळं डेकोरेशन करायला लावलेलं आहे की कशा पद्धतीने काय काय करायचं आहे, कशा पद्धतीने रांगोळी काढायची आहे, आल्यानंतर कशा पद्धतीने सत्कार करायचा आहे. तिचं फोनवर बोलणं माझ्याकडेही आणि इकडं वेदिका आणि सोनललाही तिचं सतत बोलणं चालू होतं की कशा पद्धतीने काय काय करायचं आहे. इकडं अगोदर तर टिळक लावलेला आहे, हार घातलेला आहे, आरती केलेली आहे दीपकची, म्हणजे मिल्ट्री पॅन घरी आलेला आहे आता. आणि त्याच्यासोबत आमचं पण इकडे स्वागत होत आहे. बाबांचं पण झालेलं आहे, दिनेशचं पण होत आहे. पण दिनेश म्हणत होता की हार वगैरे घालायला त्याला आवडत नाही, नग म्हणत होता. इकडं आमचं सगळ्यांचा अशा पद्धतीनं सत्कार झालेला आहे. म्हणजे आता आपल्या घरी ना अगोदर कोणी असं गेलेलं नाही म्हणजे मिल्ट्रीमध्ये वगैरे, त्यामुळे काही आम्हाला तितकी जाणीव नाही आहे. तरी पण अश्विनीने सगळं सांगितलेलं आहे म्हणून अशा पद्धतीने सगळ्यांनी इकडे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे समोर रांगोळी छान घातलेली आहे, तुळशीपाशी घातलेली आहे, इकडं पोर्समध्ये पण रांगोळी घातलेली आहे, कलर भरून खूप छान रांगोळी घातलेली आहे. आणि इथून तिथून फुलं पण टाकलेली आहेत, बघू शकता. अशा पद्धतीने खूपच छान डेकोरेट केलेलं आहे. पण तितका व्हिडिओ बनवता आलेला नाही आहे कारण इतका गोंधळ झाला नाही यावेळी. एकतर आम्हाला माहिती नव्हतं की ही सगळी तयारी घरामध्ये केलेली आहे आणि सगळ्या बॅगा घेऊन आम्ही असंच येत होतो. मग तितक्या थांबा मला तिथंच थांबलो की काय आणि कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचं मला तितकं समजलंच नाही आहे, म्हणून तितका क्लिअर दिसलेलं नाही आणि मी व्यवस्थित तुम्हाला दाखवूही शकले नाही की कशा पद्धतीने याने डेकोरेशन केलेलं होतं. पण खरंच बघा खूपच सुंदर केलेलं होतं. तर इकडं हे भैया ते पण दीपकचा सत्कार करत आहेत हार वगैरे घालून. तर झालेला आहे सत्कार वगैरे आणि खूप थकलेलो पण आहोत. आता अगोदर मी बनवणार आहे चहा आणि मग आंघोळ वगैरे नंतर करणार आहोत. कारण बघा आता दिनेशच्या पप्पाला आहे घाई गडबड गॅरेजला जाण्याची, कारण 4-5 दिवस झाले गॅरेज बंद आहे आणि त्यांची ओढ लागलेली आहे तिकडे जाण्याची. त्यामुळे अगोदर त्यांना पाणी वगैरे काढून दिलेलं आहे. त्यांची आंघोळ झाल्यानंतर चहा बनवून देते आणि मग ते गॅरेजला जातील. मग बाकीची जी तयारी आहे, जी ही आवरावर आहे, ती मी दिवसभर करणार आहे. कारण तुम्ही बघू शकता खूप साऱ्या बॅगा आहेत आणि सगळ्यामध्ये दीपकचे धुवायचे कपडे आहेत. तर सगळे कपडे एक एक काढून आता मी दररोज म्हणजे मशीनला लावते, म्हणजे एक दिवसातून 2-3 वेळा तरी ते मशीनला ते कपडे लावावे लागेल, तितके कपडे झालेले. कारण एकत्र तरी येणार नाही आहेत ते. आणि वातावरण यामध्ये असं झालेलं आहे ना की आता पाऊस येणार की काय असं झालं, अजिबात ऊन नाही आहे. बेंगळूरला तरी 2-3 दिवस पाऊस होता, आम्ही तिथं होतो तेव्हा. आणि घरी आल्यानंतर पाऊस तर नाही पण वातावरण खूपच बिघडलेलं आहे. आणि शेजाऱ्यांच्या ताई पण आलेल्या आहेत दीपकचा सत्कार करायला, तर त्यांनाही मी आतमध्ये बोलवलेलं आहे. म्हणजे सगळ्यांसाठीच अगोदर मी चहा बनवते आणि इकडं व्हिडिओ फोटोशूट सगळं होत आहे. आणि योगेश इकडं दीपकला आणि एक सांगायचं राहिलं, योगेश पण आलेले आहेत. म्हणजे अगोदर मला काही माहिती नव्हतं. जेव्हा मी ताईला फोन लावलेला होता ना, त्यावेळेस ताई बोलल्या मला, पण काही म्हणलं नाही. ते योगेश वगैरे आलेले आहेत घरी, म्हणजे यांनी सरप्राईज दिलेला आहे. आम्ही येण्या अगोदर योगेश पण आलेले, सगळी तयारी केलेली आहे. म्हणजे इकडं बोलून वगैरे लावले, बघू शकता इकडं. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की मी तितका कंप्लीट व्हिडिओ बनवू शकले नाही, इतका गोंधळ झाला ना आल्यानंतर की काय व्हिडिओ बनवा आणि कुणाला काय बोलावं मला समजत नव्हतं थोडा वेळ. त्यामुळे काही तितकं मी कंप्लीट करू शकलेलं नाही आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे सगळ्यांनी, म्हणजे सोनल, वेदिका, योगेश. म्हणजे बाहेरून सगळ्या म्हणजे वस्तू आणणं, इकडे लावणं, डेकोरेशन करणं, दिवसभर यांनी हेच काम केलेलं आहे. परत आई पण आलेली आहे, मावशी पण, या सगळ्या स्वयंपाक बनवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे सगळेजण तयारीमध्ये लागलेले आहेत. म्हणजे मी विचारसुद्धा केलेला नाही. मी एकच विचार होतो माझ्या डोक्यात की सोनल आणि वेदिका घरी आहेत आणि लवकर आपल्याला घरी जायचं आहे, जाऊन आंघोळ वगैरे करायची, स्वयंपाक करायचा, हे सगळंच माझ्या डोक्यात चालू होतं. आणि हे सगळं डेकोरेशन अश्विनीमुळे झालेलं आहे. ती सगळं फोन करून व्हिडिओ कॉलवरती सगळं हे सांगत होती की कशा पद्धतीनं रांगोळी काढायची आहे, कुठं कशा पद्धतीने डेकोरेशन करायचं आहे, सगळं सांगत होती. आणि तशाच पद्धतीने मुलींना केलेलं आहे. म्हणजे तितकी जाणीव त्यांना पण आहे की कशा पद्धतीने केलं जातं. तर खूप सुंदर घर सजवलेलं आहे, खूप छान स्वागत केलेलं आहे दीपकचं सगळ्यांनी, खूप छान वाटत आहे. तर आता फायनली आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि मिल्ट्रीमॅन पण आलेला आहे घरी.
आणि अगोदर सगळ्यांचे जे मोठे आहेत सगळ्यांचे आशीर्वाद घेत आहे, गळा भेट होत आहे इकडं मावशीची, आईची, परत या ताई पण आलेल्या आहेत सगळ्यांच्या. दीपक इकडं आशीर्वाद घेत आहे. तोपर्यंत मी चहा वगैरे ठेवते, म्हणजे सगळ्यांनी चहा घेतील. आणि यांना काही गडबड आहे दीपकच्या पप्पांना की आता कधी एकदा गॅरेजला जाऊ, म्हणजे 4-5 दिवस गॅप झालेला आहे ना, त्यामुळे आता हे आंघोळ करून रेडी होतील गॅरेजला जाण्यासाठी. तोपर्यंत मी चहा ठेवते, म्हणजे आमचा पोटभर नाश्ता झालेला आहे बिदरमध्ये, त्यामुळे जेवणाची काही अपेक्षा नाही आहे आता. म्हणजे त्यावेळेस आम्ही प्रसाद वगैरे पण घेतलेला आहे, तर जेवण वगैरे काय आता करणार नाही. आता सत्र आता 5-5:30 वाजलेले आहेत, तर म्हणलं आता थोड्या वेळात संध्याकाळच होणार आहे, रात्रच होणार आहे, तर स्वयंपाक वगैरे बनलेलाच आहे, तर संध्याकाळी सगळेजण जेवण करूया. तर एक वेळा मी थोडंसं तुम्हाला डेकोरेशन दाखवत आहे की रांगोळी कशा पद्धतीने काढलेली आहे, खूपच सुंदर काढलेली आहे. आणि इकडं बलून पण खूपच सुंदर असे लावून सजवलेले आहे, ते सगळे इकडं चिटकवलेले आहेत, खूप सुंदर वाटत आहे ते सगळं. फुलं वगैरे खूप सुंदर दिसत होतं, तर खूप छान सगळ्यांनी हे तयारी केलेली आहे. तर आता सगळ्यांचा चहा वगैरे पिऊन झालेले हे गॅरेजला गेलेले आहेत, कारण त्यांना खूप घाईगडबड होती. आणि यांचे मित्र पण आलेले होते, 2-3 जण. सगळ्यांसाठी चहा झाला, सगळ्यांशी बोलणं वगैरे झालेलं आहे, म्हणजे खूपच आनंदाची बातमी आहे. सगळेजण दीपकला भेटण्यासाठी येत आहेत, सगळेजण दीपकचा सत्कार करत आहेत. आणि आम्ही कार्यक्रम पण ठेवलेला आहे, म्हणजे 3-4 दिवसामध्ये कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, कारण नंतर दीपक म्हणजे जास्त दिवस दीपक राहणार नाही, 10 ते 15 दिवस दीपक आमच्याकडे राहणार आहे. तर कार्यक्रम वगैरे ठेवण्यात आलेला आहे, तर तीच तयारी आम्ही करत आहोत. आणि पाहुणे वगैरे पण येत आहेत सगळे. तर इकडे अगोदर मी दीपकची बॅग काढत आहे की काय काय यामध्ये आणलेलं आहे. तर कपडे खूप सारे आहेत, दीपकचे जे पुस्तक वगैरे आहेत ते सगळे एका वेगळ्या बॅगमध्ये मी ठेवत आहे. आणि जे धुवायचे कपडे ते वेगळे करत आहेत. काही नवीन कपडेही पण घेतलेले आहे, म्हणजे देण्यासाठी पप्पांसाठी सगळ्यांसाठी टी-शर्ट, तिकडची कॅप वगैरे सगळं आणलेलं आहे, ते सगळे एका वेगळ्या पिशवीमध्ये मी भरत आहे. जे धुवायचे नाही ते वेगळे करत आहे, जे धुवायचे आहेत ते मी वेगळं करत आहे. आणि आता मी मशीनला कपडे लावणार आहे, म्हणजे निवांत हे कपडे धुवत राहतील, कारण वातावरण असं झालं ना. तर मी एक विचार केला की सगळे कपडे धुवायचे, व्यवस्थित वाळल्यानंतर एका बॅगमध्ये भरून ठेवायचे, म्हणजे दीपक जाते वेळेस ना जास्ती धावपळ माझी होणार नाही आहे. कारण त्यावेळेत पण मला काहीतरी रेसिपी वगैरे बनवायची असतात देण्यासाठी, मग तेव्हा खूप गोंधळ होतो. म्हणून जसा वेळ भेटत गेला, म्हणजे आता बघा 10 ते 15 दिवसामध्ये मला सगळी तयारी करायची आहे. जसं मी म्हणलं तुम्हाला की कार्यक्रम पण आहे, ते पण तयारी मला करायची आहे. कपडे पण दीपकचे सगळे धुवून व्यवस्थित एका बॅगमध्ये पॅक करायचे आहेत. सगळ्या तयारीला मी लागलेली आहे. तर थोडीशी जास्त माझी धावपळ आता यावेळेत होत आहे, कारण पाहुण्यांचा पाहुणचारही करणं गरजेचं आहे, वेळेत स्वयंपाकही करणं गरजेचं आहे, दीपकला बोलणंही गरजेचं आहे, कारण 6 महिन्याच्या नंतर दीपक आलेला आहे. तर सगळीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, त्यामुळे माझी धावपळ थोडीशी जास्त होत आहे. तब्येतून यावेळेस बिघडलेली आहे माझी. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते आणि मला खूप छान वाटतं. आणि जेव्हा तुम्ही अशी सुंदर सुंदर कमेंट करताना खरंच माझं हृदय भरून येतं, मला खूप 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 आनंद होतो ताई. मी शब्दात सांगू शकत नाही की जेव्हा मी तुमचे कमेंट वाचते ना त्यावेळेस मला किती आनंद होतो, खूपच आनंद होतो ताई. असेच सुंदर सुंदर कमेंट करत जा, लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इकडं दीपकला तिकडं काय काय दिलेलं आहे, दिनेश तेच काढत आहे, कप वगैरे दिलेला आहे, खूप मोठा कप आहे. दीपक दिनेश तेच म्हणत आहे इतका मोठा कप काय पितो यामध्ये. तर ते कपनं चहासाठी दिलेली, पण दीपक चहा पित नाही आहे, त्यामध्ये दूध वगैरे हे घेऊन पितो. म्हणजे तिथं काय काय ठेवलेलं असतं ना मॉर्निंगला, रागी असतं, दूध असतं आणि चहा असतं. मग यामधले तुम्ही काही घ्या, ते कप सगळ्यांना सेम दिलेले असतात. मग जी मुलांची आवड आहे ते घेत असतात, कुणाला चहा आवडतो, कुणाला दूध आवडतं, कुणाला रागी आवडतं. तर दीपक कधी दूध घ्यायचा तर कधी रागी घ्यायचा, पण चहा दीपक पित नाही, अगोदरपासून सवय नाही. दीपकलाही दिनेशलाही चहा मी दिलेला नाही, कारण मला अशी सवय ना चहाची की चहा सुटत नाही, पीत वाढत आहे तरी पण चहा माझा सुटत नाही आहे, अशी सवय लागलेली आहे. त्यामुळे मी मुलांना चहाची सवय लावलेली, लहानपणापासून मी कधी चहा दिलेलं नाही. दूध पितात ते पण दुधाची अशी सवय नाही की दूध प्यायलाच पाहिजे, कधी पितात कधी पित नाही आहेत. दीपक तिकडे दूध किंवा रागीच घेत होता असं म्हणत आहे त्या कपामध्ये. तर सगळं आम्ही काढून ठेवलेलं आहे. इकडं चाललेली आहे यांची मीटिंग, म्हणजे आता सगळी भेटलेली आहे, सगळ्यांची गाठाभेट झालेली आहे, खूप आनंद आहे सगळ्यांना. तर इकडे योगेश, वेदिका आहे, सोनल आहे, परत दीपक, सगळ्यांची मीटिंग चालू आहे. इकडे बॅग वगैरे काढत आहेत, म्हणजे व्हिडिओ थोडेसे डबल टिबल येत आहेत ताईनो, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे थोडंसं म्हणजे वेळेची कमी, त्यामुळे लक्षपूर्वक मी बनवू शकत नाही. आणि हे सगळे जे हार आहेत ना इथं मी अडकवलेले आहेत, खूप सारे आहेत. म्हणजे दीपकसाठी स्पेशल गुलाबाचा हार बनवून आणलेला आहे, म्हणजे सगळं अश्विनीचं सांगणं ती सांगितलेली होती व्हिडिओ कॉल करून. त्या म्हणजे फुलाची मंडी आहे ना त्यांना सांगितलेलं होतं की गुलाबाचंच हार बनवून द्यायचं घराकडे.